जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. जाऊ दे ना माई, तुमचा मनवाचा जप करणं काय संपणार नाही. तुम्हाला खरंच वाटतं ती इकडे येईल? नाही म्हणजे मला तरी वाटतं ती सुखी आहे तिच्या घरी. मनवा तुम्ही कशा परत येणार नाही. तुमचा स्वाभिमान मोडून तुम्हाला इथे परत यावंच लागेल. तुम्हाला पुन्हा इथे आणण्याचा एकच मार्ग आहे. पण काय झालं, त्यांना बरं नाहीये का? अगं काल त्याच्या हाताला काच लागली, डॉक्टर आले होते. तू कशाला त्यांना त्रास देते? त्यांना माहेरी आराम करू दे. हॅलो, राजवीरना बरं नाहीये, ते झोपलेत. तुमचं काही काम होतं का? मी तुम्हाला याआधी पण सांगितलंय, आत्ता परत एकदा सांगतो, यापुढे परत माझ्या फोनला हात लावायचा नाही. द्या इथे, मी मदत कर. का असं करता राजवीर? नितीशला ज्या नावाने कंपनी रजिस्टर करायची होती ना, त्याची ते नाव ऑलरेडी राजवीरने त्यांच्या नावाने रजिस्टर करून टाकलंय. तुम्हाला हवं तर चिडा माझ्यावर, रागवा, काय वाटेल ते बोला, पण प्लीज असं बोला नका धरू. राजवीर प्लीज बोला काहीतरी, मला खरंच खूप त्रास होतोय. हे बघ राजवीर, नवरा बायको मध्ये रुसवे फुगवे असावेत, पण ते तेवढ्या पुरतेच, फार ताणून धरू नये. राजवीर मी बाहेर थांबले, तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं जेवण घेऊन आले. राजवीर हे सगळं तुमच्यासाठी. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. नाही सांगा ना मला, मी करेन कन्वे मेसेज तुमचा. नाही, आज आम्ही तुमच्याकडे येतोय ना. मी सांगतो त्यांना कॉल करायला तुम्हाला. तयारीला आता? आपण बाहेर जातोय ना? हो, पण संध्याकाळी जायचं ना. आपण आत्ताच जातोय. आलेच. अरे पण संध्याकाळी परत याल ना लवकर? माई, संध्याकाळी जरा उशीर होईल. संध्याकाळी मनवाचे आई बाबा आपल्याकडे येणार आहेत. मला आई बाबा काहीच नाही बोलले. राजवीर तुम्हाला कॉल आलेला? मनवा कुठे दिसत नाहीये, ती तयार होतीये का? छे, ती तर कधीच बाहेर गेलीये. सांग जरा असे कसे लपायचे हे आता. आवडलं गिफ्ट? खूप आवडलं. मग आता मला माझं रिटर्न गिफ्ट हवंय. मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. मला ते मॉडेलिंगचं काम नाही करायचं आहे. ज्या कामासाठी हजारो मुली माझ्या ऑफिसच्या बाहेर रांगा लावून उभ्या असतात, त्या कामासाठी एका क्षणात तुम्ही नाही म्हणालात मला. पण या तुमच्या नकाराला होकारात बदलण्याची ताकद आहे माझ्यात. म्हणा, हा गुढीपाडवा स्पेशल असणार, कारण तेव्हा मोठमोठ्या होर्डिंग्सवर ब्रँड अँबॅसेडर म्हणून तुमचे फोटो लागलेले असते. ट्रस्ट मी, मला तुमच्याशिवाय असा चेहरा आजपर्यंत कधीच दिसला नाही. राजवीर मला कळतंय तुम्ही काय म्हणताय, पण मला खरंच मॉडेलिंग नाही करायचंय. बोला ना. हाय, मी प्रणाली. आता 2 दिवसांपूर्वीच मी राजवीर सरांची कंपनी जॉईन केली आहे. ॲक्च्युली मी फॅशन डिझायनर आहे आणि मी तुमचे मेजरमेंट्स घेण्यासाठी आले. मी असं काय केलं ज्याने तुमचा अपमान झालाय? आज माझ्या ऑफिस स्टाफ समोर तुम्ही जे काही वागलात ना मनवा, तो माझा अपमानच होता. मला वाटत होतं तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, बट यू प्रूव्ह मी रॉंग. थँक्यू माझा गैरसमज दूर केल्याबद्दल. मीटिंग आहे माझी एक, ठेवतो फोन. हॅलो मॅम, मी प्रिया बोलतेय. हां बोल ना. मॅम, सरांशी काही कॉन्टॅक्ट झाला का? म्हणजे मॅम अजून सर ऑफिसला नाही आले. अगं मग दुसरीकडे कुठे गेला असेल कामासाठी? हो, पण तसं काही असतं तर ऑफिसमध्ये माहीत असतं ना. सकाळी तुमचं दोघांचं काही बोलणं झालं का?
सांगितलीस. याच दिवसाची मी वाट पाहत होतो. हॅलो. हॅलो मॅम, मी प्रिया बोलतेय. हां बोल ना. मॅम, सरांशी काही कॉन्टॅक्ट झालाय का? म्हणजे मॅम अजून सर ऑफिसला नाही आलेत आणि त्यांचा फोनही स्विच ऑफ येतो मॅम. मॅम ॲक्च्युली सकाळपासून 3 इम्पॉर्टंट मीटिंग्स कॅन्सल झाल्यात आणि क्लायंटचे सतत फोन सुरू आहेत मॅम. मॅम, सर आज ऑफिसला येणार आहेत ना? नाही तसं काही नाही आहे. म्हणजे ते ऑफिसला जायला निघाले होते सकाळीच. त्यांचा फोन पण लागत नाही आहे. मी मगासपासून कॉल करते तर स्विच ऑफ येतोय. मॅम, मग आता काय करायचं? मी बघते. ओके मॅम. The number you have dialed is switched off. मनवा, काय झालं का? माई, राजवीर सकाळी ऑफिससाठी निघाले आहेत, अजून पोहोचले नाहीत ऑफिसला. अगं मग दुसरीकडे कुठे गेला असेल कामासाठी? हो, पण तसं काही असतं तर ऑफिसमध्ये माहीत असतं ना. आता ऑफिसमधनं फोन येऊन गेला की ते अजून पोहोचले नाही आहेत म्हणून. आणि मी पण त्यांना कधीचा फोन ट्राय करते, त्यांचा फोन स्विच ऑफ येतोय. हे बघ, तू काळजी करू नकोस. कामासाठीच तो गेला असेल कुठे. माई, मला खूप टेन्शन आलंय हो. सांगितलं ना, नको काळजी करूस. मी 1-2 ठिकाणी फोन करते. हां. हॅलो. हां, मी माई बोलते. मी बरी आहे. राजवीर आला होता का तुमच्याकडे? नाही आला? बरं बरं, आला तर मला कळवा. हॅलो. हां, देशमुख साहेब. अहो, आमचा राजवीर आलाय का तिकडे? नाही आला? बरं ठीक आहे, आला तर कळवा मला. मनवा, सकाळी तुमचं दोघांचं काही बोलणं झालं का? काय विचारते मी? हो, म्हणजे माई, जरा वाद झाला होता आमच्यात आणि ते चिडूनच निघाले होते घरून. बरं ठीक आहे, येईल तो संध्याकाळपर्यंत. माई, पण अगं सांगितलं ना, नवरा बायको म्हटलं की थोडे रुसवे फुगे चालायचे. काळजी करू नकोस, येईल तो. माई, पण मग फोन का नाही लागत आहे त्यांचा? अगं आता ते काही मला माहिती नाही, पण येईल तो संध्याकाळपर्यंत. ठीक आहे. मनवा, हे मनवा. माई, मनवा वहिनी नाही आहेत घरात. हे काय ऐकतोय मी? राजवीरचा काही पत्ता नाहीये. आणि मनवाई कुठे गेले काही कळत नाही. राजवीर आले का घरी? नाही. अगं पण तू कुठे आहेस? मी राजवीरनं शोधायलाच बाहेर पडले. माई, घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण एक असं घर आहे जे आपल्याला ओढून घेते. कोणाचं आहे हे घर, काय आहे या घराचं रहस्य, हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा आमची नवीन मालिका एक घर मंतरले, 4 मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता आपल्या झी युवावर. अगं, हे घर नाहीये झपाटलेलं. घर मंथरलेलं 4 मार्च पासून रात्री 9:30 वाजता झी युवावर. प्रसाद देताय ना मीनाक्षी वहिनी? घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण एक घर असं आहे
जे आपल्याला ओढून घेतं. कोणाचं आहे हे घर काय आहे त्या घराचं रहस्य? हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा आमची नवीन मालिका एक घर मंतरलेलं 4 मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता आपल्या झी युवावर. अगं हे घर नाहीये झपाटलेलं. एक घर मंतरलेलं 4 मार्च पासून रात्री 9:30 वाजता झी युवावर. मॅडम आपले रुपेश शेठ नावाचे एक एजंट आहेत आणि त्यांना आपण कॅश पेमेंट करतो. हां मग ठीक आहे ना, त्यांचं नाव का नाही आहे यावर? आपण वासू सरांचं नाव टाकून कंपनीकडून पैसे घेतो आणि ते रुपेश शेठला देतो. नाही मग रुपेश सेठचं नाव टाकून त्यांच्या नावाखाली पैसे काढता येतील ना? सॉरी पण मी सही नाही करू शकणार. का? त्यावर माझं नाव आहे म्हणून हे सगळे पैसे मला मिळतील असं काही वाटतंय का तुम्हाला? मी असं काही बोललेच नाही वासू भाऊजी. वहिनी तुम्ही सही करणार आहात की नाही? नाही. घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असं एक घर आहे जे आपल्याला ओढून घेतं. कोणाचं आहे हे घर? काय आहे या घराचं रहस्य? हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा आमची नवी मालिका एक घर मंतरलेलं 4 मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या झी युवावर. अगं हे घर नाहीये झपाटलेलं. एक घर मंतरलेलं 4 मार्च पासून रात्री 9:30 वाजता झी यू. मानस, कॅन आय गेट युअर ऑटोग्राफ प्लीज? या मॅडम. घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असं एक घर आहे जे आपल्याला चोडून घेतं. कुणाचं आहे हे घर? काय या घराचं रहस्य? जाणून घ्यायला नक्की पहा आमची नवी मालिका एक घर मंतरलेलं 4 मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या झी युवावर. अगं हे घर नाहीये झपाटलेलं. एक घर मंतरलेलं 4 मार्च पासून रात्री 9:30 वाजता झी युवावर. ओ बाई, या एवढ्या मोठ्या बाईने माझ्या मुलीची भावनी चोरली. बघा त्या पिशवीत. घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असं एक घर आहे जे आपल्याला ओढून घेतं. कोणाचं आहे हे घर? काय आहे त्या घराचं रहस्य? जाणून घेण्यासाठी पहा आमची नवी मालिका एक घर मंतरलेलं 4 मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता आपल्या झी युवावर. अगं हे घर नाहीये झपाटलेलं.
4 मार्च पासून रात्री 9:30 वाजता झी युवावर.